बरकत आलो. बरकत बोल. तू एक काम कर, काय? ते बाहेर जाणे बघ जा. चल उचल तू. घ्या. ते ज्यांचा फोन यायला पाहिजे त्यांचा येत नसते, ज्यांचा नको त्यांचाच येत असते. उचल उचल. हा हॅलो. अरे काय र, किती वेळ अजून अजून मास्तरनीला घेऊन का नाही आलास तू? आता ती बाई येत नाही त्याला मी काय करणार? हे वैताग आलेला असते बघा मला, आणि त्यात तिचे आई वडील. ते काय आम्हाला माहित नाही. तू काही बी कर आणि आजच्या आज तिला इथं घेऊन ये म्हणजे ये. आणताव हा आणताव. ठेवू काय? बाई अहो ते कुठं राहिला तुम्ही? अरे ये ना बाई. आदित्य, तू नीट सांगितलेस ना आपल्याला पोहे कसे लागतात ते? हो बाबा सांगितलं. आले झालं पोहे. हा. बाबा घ्या. कसे झालेत? छान झालेत. काय छान झालंय? मीठ जास्त पडलंय. पण तू अगं आई भात छान झाले म्हणाला. त्याला काय कळतंय? मुली, लक्ष कुठं आहे तुझं? अगं मला बीपीचा त्रास आहे, त्यात एवढं मीठ? सॉरी. आदित्य, तू सांगितलं नाहीस मीठ कमी घालायला? बाबा सॉरी, म्हणजे खरं तर चूक माझी आहे. मी तिला सांगायला विसरलो. अंजली खरंच मीठ जास्त झालं. दुसरे बनवायला सांगू का? काही नको, मूडच गेला माझा सगळा. बाबा पुढच्या वेळेस लक्षात ठेवेल ती. मेमरी शार्प आहे तिची. हो अगदी बरोबर आहे. बरं मी पंचायतीत जाऊन येते. मला प्यायला गरम पाणी लागतं. आई गरम पाणी करून देशील? हो आणते ना. हा, हे असं होतं राजकारण म्हटलं की घरात लक्षच नाही. अंजली दे ना, किती वेळ लागतोय? आणि आईला थोडा आराम करू दे. मुली, पोहे तर खारट झालेत. आता उपमा करून आणशील का? जमेल ना? बाबा काय? काय नाही. नाही नाही, जमेल जमेल.
आमची अंजली उपमा फार सुंदर बनवते. अंजली, भाऊ कशाला उगाच अजून थोडं मीठ चाललं असतं. हा, आता चहा आण, आलं घालून. बाबा अहो, काय काही नाही. जा अंजली. मुले, आता वाचायला पुस्तक घेऊन ये मला. राणाची वाट बघत असते. अंजली, अगं किती उशीर. हो बांटे. अरे काय करणार आहेस? गप पिक रे. प्याले की राणा, चहा पिला की सगळा कटाळ जाते बघ आणि अंगात अशी तरतरी येते. बरकत, तू आज माझ्या आजचा मार खात असते बघ. तू लई डोसका फिरवलेला असते. राणा, राजा होता तेव्हा मला लय मारला आणि मी बी लय मार खपून घेतला तुझा. पण आता आता अजिबात खपून घेणार नाही. हा, चहा पिऊन अंगात अशी माझ्या तरतऱ्याल्या. तू नुसता अंगाला हात लावून दाखव. नाही चांगलं तोडलं तर नाव बदलून देऊ अरे माझं. तू तिथं खट. अरे माझं नशीब फुटक आहे. ती एकीकडे ती अंजली बाई आणि दुसरीकडे तू. हे बघ, उघड डोसकं फिरू नकस. गप चहा पी. हा बोल, काय राहणार? ते माझं एक काम करणार काय? हे बघ, ते अंजलीबाईंच्या घराला जायचं. म्हणजे ते माहेरच्या घराला जायचं बघ. आणि काय झालंय ते बघायचं. कशाचं? अरे इकडे मी मळ्यात वाट बघत बसलाय बघ, आणि तिकडे ते घरी बसून पव खात बसलेत. हे बघ, तू एक काम कर, ते घरला जायचं आणि सांगायचं ग्रामपंचायत ऑफिस मध्ये सगळे वाट बघत बसलेत म्हणून. हा, पण ते माझं नाव अजिबात घ्यायचं नाही बघ. पण काय बी करून त्यांना बाहेर काढ. असं म्हणतोस होय? आत्ता जाऊन सांगतो बघ. हा, ते लवकर जा आणि लगेच सांग मला काय. हा हा, चल ठेव. काय वहिनी लय थांबवा लागलेत का? अरे तुझं मला दिवसातून 2 वेळा गरम पाण्याने आंघोळ करायची सवय आहे. आणते. चला, मी तुम्हाला बाथरूम दाखवतो. अंजली, आय एम रिअली सॉरी. म्हणजे बाबांसाठी. आय नो ते कधी कधी जरा अतिच करतात, पण स्वभावानं तसं चांगले आहेत ते. हा, ते कळलंच मला. खरंच सॉरी यार. बाबांनी जरा जास्तच केलं आतमध्ये. पण मीही काही बोलू शकत नाही ना. मोठ्यानं कसं बोलणार. असेच आहेत ते पहिल्यापासून. अच्छा, म्हणून तू आम्हाला कोणाला लहानपणी तुझ्या घरी येऊ द्यायचा नाहीस ना? हा,
अंजली अगं किती उशीर, गरम पाण्याची वाट बघतायत काका तिकडं. हा हा झालं. एक मिनिट, मी घेऊन जातो पाणी. हो तिकडे तिकडे. हा अंजली त्याला कशाला कामाला लावलास? अगं पाहुणा येतो आपला. पाहुणा असेल तुमच्यासाठी, माझ्यासाठी तो लहानपणीपासूनचाच मित्र. आणि हे सगळं जाऊ द्या, आधी मला सांगा तुमचं हे सगळं काय चाललंय? पुढे काय पाहुणच्या? पाहुणचार आधी सुद्धा आपल्या घरी पाहुणे येऊन गेलेत बरं का, पण असं कधी वागला नाहीत तुम्ही. आता यात काय विचित्र आहे? अंजली वहिनी, हो अंजली वहिनी. हा आले. अरे सचिन भाऊजी तुम्ही? हा ते ग्रामपंचायत गावकरी आल्या, लय काम आहे, चला की लवकर. हा नाही नाही, अंजलीला आज येता येणार नाही. घरी पाहुणे आलेत. अहो पण ते सांगितलं ना घरी पाहुणे आलेत म्हणून. बाबा काय सुरू आहे तुमचं? गावकरी काम घेऊन आलेत, मला जावंच लागेल. हा नाही, आज पाहुण्यांचा पाहुणा. हो बाबा हे पहा, तुम्ही आमचं टेन्शन नका घेऊ. अंजली तू जा, शेवटी काम महत्वाचं. होय. नाही, अतिथी देवो भव. आज पाहुणच्या पंचायतीची कामं उद्या. सांग सगळ्यांना अंजली उद्या येईल. अहो पण ते गावकरी सगळे जाऊ. अरे साबण कुठे आहे? वस्तू जागेवर ठेवता येत नाही का? तू साबण. राजकारण म्हटलं की हे असं. मी देतो साबण. अरे नाही, तू कसा देणार? तू आमचा पाहुणा आहे. अंजली देईल ना. ए जा, दे जा, दे जा. सांग सगळ्यांना की अंजली उद्या येईल. ठीक आहे, चला पाहुणे येऊ काय? हो मग. आणि सॉरी, आज आमच्यामुळे तुमच्या कामाचा घोळ झाला. नाही बर चला येतो. येऊ काय पाहुणे? हो. हा हा बोल सच्या. अहो काय नाही, त्यांच्या घरी कोणतरी पाहुणे आल्यात आणि पंचायतीला सुट्टी असं म्हणालेत बाबा. ते कोण पाहुणं? कोण काय माहित नाही हो. ते कोणतरी 63 म्हातारा आहे आणि हिरो सारखे कोणतरी मुलगा आहे बघा. हिरो? हा बरं आनंदा, मी आता काय करू? ते काय नाही, तू जा तुझ्या कामाला, बाकी बघते मी. बरं चालतंय, चल ठेवू काय? हा ते इथं माझा पुतळा करून तर ते पाहुणचार करत बसलाय. कसला पाहुणचार? ते काय नाही, ते मी जाऊन बघते काय ते. आता डायरेक्ट घरीच जाते मी. हा तू उतरच जा, इथं मला आंबवण्यापेक्षा तू उतरच जा. गोळी. अंजलीबाई, हो अंजलीबाई, ते येताव का? चला जाऊया, चला. कसा रास? ते बघा अंजली. अहो हा कोण? हा ते मी सांगते बघा. ते मी नमस्कार. ते नमस्कार असते बघा हिरो. ते मी सांगते बघा. मी अरे ते दूध असते की. ते एकच मिनिट सांगते मी. हा तर मी सांगते बघा. तर मी आता गावातलं ते गावकरी अंजलीकडे काहीतरी काम असणार ना याच. दाखला. हा दाखला हवाय ना रे तुला? आज नाही. उद्या पंचायतीत आहे ना. उद्या पंचायतीत मिळेल. एक मिनिट. ते दुसरे काका, मी तुम्हाला सांगत असते मी कोण असते ते. बरं सांग बाबा, कोण तू? ते ना बॉस. म्हणजे ते म्हणजे बरं ते सांग नंतर. आधी हा शर्ट नीट कर माझ्या समोर. नीट कर आधी. आता सांग आता कोण तू? या गावचा बॉस असते मी. अच्छा, कंपनी कुठली? दौलतवाडी.
ते गावाचं नाव झालं, कंपनीचं नाव काय? तेच सांगते, ते गावच माझी कंपनी असते बघा. बरं, काम काय करतोस तू? ते लय काय काय करत असते मी. ते पाहिजे तर अंजलीबाईंना विचारा तुम्ही. एक मिनिट. हो अंजलीबाई, ते बाहेर येतात काय? अंजलीबाई. ए अरे अंजलीबाईला विचारायला तुला तोंड नाही का सांगायला? बाबा काय नाही, काय नाही. हा तर मी सांगते बघा, ते मी आणि अंजलीबाई ते आम्ही संगत काम करत असते बघा. ते पार्टनर. पार्टनर? हा. एक मिनिट आहे, एक मिनिट. तू जरा बाहेर चल ना, तुझ्याशी बोलाय. कशाला? नाही जे काय बोलायचं ते इथंच बोलायचं असते बघा. नाही 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 नाही. बाहेर सर, बाहेर बोलतो तुझ्याशी. चल हा, असं म्हणतं ते येता आम्ही. हा, हा, चल, बाहेर. ये. चल, हा, खूप गुणी मुलगा आहे या गावातला. अरे तू मला गोळी देतोयस ना? हा गोळी. हे बघ, तू कोण असशील तो असशील, माझ्या मुलीपासून दूर राहा. दूर अजिबात नाही. मी अंजलीबाईंना घेऊन जात असते म्हणजे जात असते. बघूया कोण अडवत असते ते. मी काय तुझ्यासारखा गुंड नाहीये, पण माझ्या मुलीसाठी जे काही करावं लागेल ना ते मी करेन. ते काय करत असते तुम्ही? नाही मी काय म्हणते, ते एक डाव सांगून सोडा की तुम्ही काय करत असते ते. मग बघा मी काय करत असते ते. मग ऐक, माझ्या मुलीचं भविष्य सुरक्षित करायसाठी मी तिचं लग्न करून द्यायचं ठरवलंय. या मुलाशी लहानपणापासूनचे मित्र आहेत ते. निघ आता, निघ, चल, निघ 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 निघ. माझ्या मुलीचं भविष्य सुरक्षित करायसाठी मी तिचं लग्न करून द्यायचं ठरवलंय. या मुलाशी हे काय काय झालं? अरे बोल की काय काय झालं? ते मर्दा या आखरीतच घडले बघ. अरे काय झालं ते तर सांग. काय सांगू तुला, या अंजलीबाईंच्या आई वडील डोसक्यावर पडलेत बघा. ते येड लागले त्यांना. राणा, तू काय पागल पिगल झालायस काय? अरे जरा काहीतरी मान अपमान ठेव की. सासरा आहे तुझा त्यो. अंजलीने सांगू काय? अरे खरं तेच सांगते मी, ते डोसक्यावर पडलेले असतात बघा. ते काय करत असतात त्यांनाच कळणार झालंय. असं काय केलं रे? पोलिसात कंप्लेंट बिम्प्लेंट केली नाही ना तुझी? अरे ते केले असते तर चालले असते बघ. त्याच्यापेक्षा भयानक गोष्ट केली. काय केलं? ते जाऊ दे, कसं सांगू तुला आता मी. अरे बाबा सांग की मला काय केलं ते. अरे मर्दा, या अंजलीबाईंचे आई वडील ते अंजलीबाईंचं दुसरं लगीन लावून द्यायला तयार झालेत बघा. काय? या अल्ला. अरे बाबा हे आणि काय प्रीतस? अरे ते काही पागल बिगल झालेत का काय? अरे तेच म्हणते मी, काय करायचं तेच काय करणार झाले बघ. राणा, हे जरा लयच अवघड होत चालले बाबा. आता काय करायचं सांग बघू तुझं आता. अरे तेच तर काय करणार झाले मर्दा.